नमस्ते, गुड आफ्टरनून. आज मान्सूनच्या पूर्वतयारीची बैठक मुंबई महानगरपालिकेच्या चे सर्व विभाग आणि मुंबईमधील इतर सर्व यंत्रणा, ज्याच्यामध्ये स्थानिक पोलिसांपासून IMD, MMRDA, म्हाडा, SRA, DPT, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन या सर्व यंत्रणांबरोबर दुसरी ही आपण मान्सूनच्या पूर्वतयारीची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये साधारण जी तयारी महानगरपालिकेची आणि सर्व यंत्रणांची झालेली आहे त्याचा आढावा घेतला. मागच्या बैठकीमध्ये ज्या काही कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यापैकी किती पूर्ण झाल्या त्याचाही तपशील घेतला आणि आता या बैठकीनंतर पुढच्या काही काळात त्याच्यामध्ये ठरलेल्या गोष्टींची प्रगती कशी होते याचा अंदाज घेऊन पावसाळ्याच्या पूर्वीची पुढची बैठक घेतली जाईल. यामध्ये IMDने जे आपल्याला पावसाचा अंदाज दिलेला आहे त्याच्यानुसार यावेळेला एल निनोच्या परिणामामुळे पावसाचं प्रमाण हे थोडं बिलो ॲव्हरेज राहणार आहे. त्याच्यामध्ये 94 ते 95% जी आपली नेहमीचं प्रेडिक्शन असतं त्याच्यापेक्षा ±5% साधारण असं प्रमाण राहणार आहे. याचे थोडेसे अजून अचूक अंदाज हे मेच्या लास्ट वीकमध्ये आपल्याकडे येतील, ज्याच्यामध्ये मान्सूनचं ऑनसेट कधी होणार आहे आणि त्याचं स्प्रेड साधारण कधी राहणार आहे हे आपल्याला कळेल. पण आत्ताचे जे अंदाज आहेत ते विचारात घेऊन आपण या मान्सूनची पूर्वतयारी करत आहोत. याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्या पर्जन्य जलवाहिन्यांचं जे स्वच्छता आपण करतो त्याच्याबद्दलचे तपशील आहेत. आपल्याला माहिती असेल की मुंबईमध्ये जवळजवळ 496 फ्लड प्रोन असे स्पॉट्स होते. त्यापैकी 403 स्पॉट्स हे ऑलरेडी टॅकल झालेले आहेत आणि 93 स्पॉट्स असे आहेत की जिथे पाऊस जर जास्त झाला तर पाण्याचा निचरा संथ गतीने होतो. तर अशा मधले आता 13 स्पॉट्स हे आपले पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण होणार आहे. उर्वरित ठिकाणी ते या पावसाळ्यापूर्वी होणार नाही तर तिथे आपण पूर्णपणे पंपांची व्यवस्था केलेली आहे. जिथे सखल भागामध्ये पाणी साचतं तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी म्हणून जवळजवळ 547 पोर्टेबल डिवॉटरिंग पंप हे बसवण्यात येणार आहे. त्यापैकी 146 146 सिटीमध्ये आहेत, 178 किंवा 178 हे ईस्टर्न सबबला आहेत आणि 223 म्हणजे 223 हे वेस्टर्न सबबला आहे. आणि हे सगळे पंप आपले 5 तारखेपासून कार्यान्वित होतील, 5 मे पासून कार्यान्वित होतील. कारण मागच्या वेळेचा आपल्याला अनुभव आहे की मान्सून म्हणजे प्री मान्सून शॉवर्स सुद्धा होतात. यावेळी आपल्याला हीट वेव्ह वगैरे सगळं विचारात घेता जर पाऊस आधी पडला मध्ये या सगळ्या हवामानाच्या बदलामुळे तर आपली तयारी असायला पाहिजे. त्यामुळे आपण 5 मे पासूनच हे सगळे पंप कार्यान्वित करतोय. याच्या व्यतिरिक्त आपली 6 मेन पंपिंग स्टेशन्स आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन्स ही सुद्धा आपण त्याच वेळेपासून कार्यान्वित करतो. यावेळेला एक गोष्ट आपण अशी वेगळी करतोय की हे जे सगळे पंप्स आहेत जेवढे आपण बसवलेले आहेत 547 त्याच्यावरती IoT बेस्ड डिव्हाइसेस वी हॅव इन्स्टॉल्ड आणि त्याला स्मार्टफोनद्वारे त्यांचं संनियंत्रण करतोय. हेडक्वार्टरमध्ये त्याचे कंट्रोल रूम असणार आहे आणि त्यामुळं याचा अपटाईम जो आहे तो लाईव्ह स्वरूपामध्ये आपल्याला हेडक्वार्टरवरून मॉनिटर करता येणार आहे आणि याच्यामुळे पंप कुठे चालतात कुठे चालत नाही हे आपण लाईव्ह पद्धतीने मॉनिटर करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपण आपल्याला साठी दुसरा महत्वाचा भाग असतो तो म्हणजे रस्ते किंवा रस्त्यांवरचे. Yes, dewatering. I'm talking about dewatering pumps. Yeah, everything. Pumping stations are anyway monitored, but I'm talking about the dewatering pumps. As far as roads are concerned, every time we have this issue of potholes, and you know that we have been systematically tackling it by concretizing the roads. आणि हा म्हणून त्याच्यासाठी आपण हा CC रोडचा मोठा प्रोग्राम कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम घेतला. मॅक्रो व्ह्यू जर द्यायचा झाला तर मुंबई शहरामध्ये 2050 किलोमीटर लांबीचे रस्ते 2050 किलोमीटर्स. त्याच्यापैकी 1224 किलोमीटर 1224 किलोमीटर्स हे ऑलरेडी CC झालेले होते. त्याच्यानंतर आपण 700 किलोमीटर 700 किलोमीटरच्या CC रोडचा प्रोग्राम हाती घेतला. त्यापैकी 521 किलोमीटर्स वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड. So it means today 1745 kilometers roads are already concretized. जे राहिलेले 305 किलोमीटर बॅलन्स्ड आहेत त्यापैकी 179 किलोमीटरची कामं आता सुरू आहे.
ही वेगवेगळ्या टप्प्यावरती आहेत. काही 90% पूर्ण झाली आहेत, काही 80% आहेत, काही इव्हन 45% पण आहे, कारण ती उशिरा सुरू झाली होती. सो नाव अवर प्लॅन इज those works which are 70% complete, they all will be completed by May 31st, so that those roads are available during monsoon and which will be pothole free. जी कामं 70%च्या आतमध्ये आहेत तिथे मात्र आपल्याला ती काही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाही. सो वी हॅव प्लॅन्ड अ सेफ क्लोजर ऑफ दिस वर्क फॉर द मॉन्सून. आणि त्याच्यासाठीची आयडिया अशी आहे की 15 मे पर्यंत ज्याचं आपण कॉन्क्रिटिंग करू शकत नाही ते सगळे रस्ते त्याच्यानंतर आम्ही बॅरिकेड्स काढू. ते रस्ते मास्टिकनी कव्हर केले जातील आणि ते मोटरेबल ठेवले जातील. आणि जिथं काही लेवल डिफरन्स वगैरे असेल, कारण एक साईड कॉन्क्रीट झाली दुसरी साईड झालेली नाहीये, ती सुद्धा ती गॅप मास्टिकनी भरून काढून ते रस्ते सुद्धा पूर्ण मोटरेबल केले जातील. आता हे जिथे कॉन्क्रीट रस्ते झाले तिथे पॉटहोल्सचा मुद्दा नाही आहे, परंतु जे कॉन्क्रीट न झालेले सुद्धा आपल्याकडे 129 to 130 किलोमीटरचे रस्ते आहेत. दोन्ही हायवेज सुद्धा आहेत, ईस्टर्न अँड वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. त्याच्यासाठी आपण पॉटहोल्स भरण्याकरता म्हणून एजन्सी अपॉइंट करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की हा जो कॉन्क्रिटायझेशनचा प्रोग्राम हाती घेतला मुंबई महानगरपालिकेने, त्याच्यामुळे मागच्या 4 वर्षातले जर आपण पॉटहोलवरचा खर्च बघितला तर तो सबस्टॅन्शियली कमी झालेला दिसतो. 2023 मध्ये 203 कोटी खर्च पॉटहोल्सवरती झाला होता. 2024 मध्ये इट केम डाऊन टू 164 crores, विच इज ऑलमोस्ट 19% लेस दॅन व्हॉट वी स्पेंड इन द प्रिव्हियस इयर. इन 2025 हा खर्च 97 crores वर आला, सो विच इज अगेन लेस दॅन बाय 41%. आणि 2026 मध्ये जो आहे तो 45 करोडचा खर्च प्रस्तावित आहे. याच्यामध्ये ऑफकोर्स ईस्टर्न अँड वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नाही आहे, ते वेगळे आहे, परंतु त्याच्यावरचा खर्च सुद्धा सबस्टॅन्शियली दरवर्षी कमी होतो. सो कॉन्क्रिटायझेशन रस्त्यांचं केल्यामुळं पॉटहोल फ्री रस्ते करण्याचं जे आपलं शासनाचं आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं वारंवार सांगणं होतं ते थोडंसं आपल्याला वस्तुस्थितीमध्ये येताना दिसतंय. आता पण ह्याच्या व्यतिरिक्त तरी सुद्धा आपल्याला काही रस्ते, काही साईड स्ट्रिप्स आहेत ज्या कॉन्क्रीट नाही आहेत, त्यामुळे तिथे थोडेफार पॉटहोलचा प्रश्न असणार आहे. तर ते करण्याकरता यावेळेला सुद्धा आपण पॉटहोल क्विक फिक्स हे ॲप सुरू ठेवणार आहोत. तिथे लोकांना सुद्धा त्याचे खड्ड्यांचं छायाचित्र, स्थान, माहिती हे सगळं देण्याची सुविधा राहील. आणि अशी कुठे घटना घडेल त्यावेळेला लगेचच्या लगेचच आपल्या असलेल्या एजन्सी मार्फत आणि वॉर्ड मार्फत त्याचं निराकरण केलं जाईल. हा रस्त्यांचा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा आहे तो नाले स्वच्छता आणि नाले सफाई. याच्यामध्ये आपण साधारण यावेळेला नाले सफाई आणि याची कामं थोडीशी उशिरा सुरू झाली, कारण आपल्याला निवडणुकीची प्रक्रिया, त्याच्यानंतर मान्यतेची प्रक्रिया, सगळ्या बाबी होत्या. परंतु आता मात्र चांगल्या गतीनं ही कामं सुरू आहेत. त्याच्यामध्ये मेजर नाला क्लिनिंग, मायनर नाला क्लिनिंग आणि मिठी नदी या तिन्हीची कामं आपल्याकडे सुरू आहेत. त्यापैकी जर आजची प्रगती बघितली, आणि ही माहिती आम्ही रोजच्या रोज त्याचं एक पूर्ण पोर्टल आहे ते सर्वांना बघता येतं. सर्व सोशल मीडियावर पण ह्याची आपण माहिती देतोय आणि आमच्याकडनं ह्याचा डेली एक मॉनिटरिंग होत आहे. आज 28 एप्रिलला जर आपण बघितलं तर सिटीमधली ही जी मेजर नाला डिसिल्टिंगची जी प्रोसेस आहे ती ऑलमोस्ट क्लोज टू 50% झाली, 45% झाली, 44.90%. वेस्टर्न सबअबमध्ये सुद्धा 45% पेक्षा जास्त ही झालेली आहे. परंतु ईस्टर्न सबअबमध्ये थोडासा त्याचं प्रमाण हे 26% आसपास आहे. ॲव्हरेज मेजर नाला क्लिनिंग आहे 38.97, म्हणजे 39% कम्प्लीट झाले. आता ईस्टर्न सबअबवरती आपण भर देतोय की तिथे हे काम अजून थोडंसं स्पीडने व्हावं. मिठी रिव्हरच्या बाबतीमध्ये बघितलं तर आपले 3 पॅकेजेस आहेत. त्या तिन्ही पॅकेजेसमध्ये काम ज्या दिवशी सुरू झालं तेव्हापासून आतापर्यंत अगदी चांगली प्रोग्रेस आहे. जवळजवळ 27% काम आतापर्यंत झाले आणि प्रति दिवशी जेवढं काम व्हायला पाहिजे, जेवढे डंपर्स किंवा व्हेकल्स द्यायला पाहिजेत, तो सगळा अंदाज आपण घेतला तर हे काम आपण खूप वेळेमध्ये पूर्ण करणार आहोत. मायनर नाल्याच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर ते वेगवेगळ्या झोन्समध्ये त्याचं पर्सेंटेज वेगवेगळं आहे. मायनर नाल्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर एकूण 45.64% हे मायनर नाल्याचं काम आहे. आणि मेजर नाल्यामध्ये सुद्धा थोडा, जसं मी म्हटलं, ईस्टर्न सबअबला ते थोडंसं स्लो उशिरा काम सुरू झालं होतं, पण तिथे आम्ही कव्हर करू. आणि मायनर नाल्यामध्ये सुद्धा सगळ्या विभागांमध्ये ॲव्हरेज 45%, 45.64
पर्सेंट काम झाले आणि त्याच्यात झोन वाईज डिटेल्स आहेत. थोडासा एम वेस्ट आणि एस वॉर्ड ह्याच्यावरती आम्हाला भर द्यावा लागणार आहे, कारण तिथे थोडीशी प्रोग्रेस कमी आहे. परंतु आता त्याच्यासाठीच्या सगळ्या सूचना अतिशय सविस्तरपणे आजच्या बैठकीमध्ये आपण दिल्यात आणि हेडक्वार्टरवरून सुद्धा त्याचं मॉनिटरिंग खूप केअरफुली होतं. त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा असतो तो आपल्याकडे धोकादायक इमारतींचा. आणि या धोकादायक इमारती आता C1 कॅटेगरीतल्या मुंबईमध्ये जवळजवळ 174 इमारती आहेत. त्यापैकी 72 इमारती 72 इमारती ह्या ऑलरेडी व्हेकेट झालेल्या आहेत. त्यातल्या काही व्हेकेट होऊनही कोर्टाच्या स्टेमुळे डिमॉलिश झालेल्या नाहीत, परंतु या सगळ्या व्हेकेट झालेल्या आहेत. 71 बिल्डिंग्स अशा आहेत की त्या कोर्टाच्या स्टे आहेत. त्यातल्या सुद्धा जास्त व्हल्नरेबल बिल्डिंग्स पुन्हा कोर्टामध्ये जाऊन तो स्टे उठवून घेण्याचं काम आपण करतोय. टॅग कमिटीकडे काही बिल्डिंग्स आहेत, परंतु या सगळ्या बिल्डिंगच्या बाबतीमध्ये अतिशय स्ट्रिक्ट सूचना विभागांना दिलेली आहे की सुप्रीम कोर्टाचे काही आपल्याला फेवरेबल असलेल्या आदेशांच्या आधारे पुन्हा हायकोर्टामध्ये आपली बाजू मांडणं, हे स्टे सगळे व्हेकेट करून घेणं आणि जिथं रहिवासी बाहेर जायला तयार नाहीत त्यांना त्यांच्या बाबतीमध्ये सेन्सिटायझेशन करणं आणि ते त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर तिथे राहत आहेत की बाब त्यांच्या निदर्शनास आणून घेणं, हे काम आपण करतो. I'll give that information. Just काढून हा झाला dilapidated बिल्डिंगचा भाग. As far as railways are concerned, Central Railway and Western Railway, ह्यामध्ये मुख्यतः सेंट्रल रेल्वेच्या बाबतीमध्ये आपल्याला काही ठिकाणी इश्यूज गेले काही वर्ष आपण ठराविक ठिकाणी बघतो. त्याच्यामध्ये विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या जवळ आत्ता काही आपलं जे फातिमा हायस्कूलच्या इथलं जे SWDचं काम पूर्ण झालं असल्यामुळे तिथं जे पाणी साचतं ते प्रमाण यावर्षी कमी होणार आहे निश्चितपणे, या काम झाले असल्यामुळे. चुनाभट्टीला सुद्धा आपण मागच्या वर्षी एक चांगली यंत्रणा राबवलेली होती, तीच यंत्रणा आता पण करतोय. त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा केली. ही साईट मी सुद्धा स्वतः व्हिजिट केली आहे. रेल्वेचे अधिकारी सुद्धा त्यावेळेला तिथे होते. त्यामुळे तिथं हायवे सोसायटीकडील पाण्याचा विसर्ग आपण सोमय्या नाल्याकडे वळवण्याचे काम मागच्या वेळेला केलं होतं, त्याचा खूप चांगला परिणाम आला होता. यावर्षी सुद्धा तिथे पंप लावून तो प्रवाह वळवण्यात येईल आणि त्यामुळे तिथे जे पाणी साचण्याचं प्रमाण आहे ते कमी होईल. धारावी टी जंक्शनचं पंपिंग स्टेशन लवकरच कार्यान्वित करण्यात येते, त्यामुळे सायन आणि माटुंग्याला जे पाणी साचतं ते प्रमाण कमी होणार आहे. याच्या व्यतिरिक्त आमचे SWDचे अधिकारी, संबंधित वॉर्ड ऑफिसर्स आणि आज मीटिंगसाठी उपस्थित असलेले रेल्वे ऑफिसर्स हे पुन्हा काही जे काही त्यांना वाटतात की जिथे जे व्हल्नरेबल पॉईंट्स आहेत त्याचं जॉईंट साईट इन्स्पेक्शन करून इमिडिएट कोणते मेजर्स घ्यायचे आहेत ते निश्चित करणार आहेत. आणि त्याचे पुढच्या आपल्याला अजूनही 1 महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये त्यापैकी ज्या गोष्टी आपल्याला तातडीने पूर्ण करण्यात येतील त्या केल्या जातील आणि अन्य ठिकाणी जिथे पंप लावून आपल्याला पाणी काढावं लागणार आहे त्यासाठीची जी काही 547 पंपची आपण अरेंजमेंट केली त्याच्यामध्ये हे सुद्धा त्याच्यामध्ये राहणार. एस्पेशली सायन आणि कुर्ला रेल्वे स्थानकांच्या दरम्यान जो पाणी असतं तिथे जवळजवळ 100 HP सबमर्सिबल पंप लावून तिथे सुद्धा पूरनियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली. याच्याखेरीज उद्यान विभागाचे गार्डन डिपार्टमेंट एव्हरी टाइम ट्री ट्रिमिंग करतं. This year we have to do 59,720 trees which need trimming. 59,720 झाडं, त्यापैकी आतापर्यंत 26,672 26,672 trees are already trimmed. बाकी आपण 31 मे पर्यंत ही सगळं कामं पूर्ण करू. त्यासाठी योग्य रीतीने सर्व मशिनरी तैनात आहे. ज्या अन्य शासकीय आणि खाजगी जागांमध्ये म्हणजे खाजगी सोसायट्या किंवा शासकीय कार्यालय त्यांच्या अंतर्गत भागामध्ये जी काही झाडं आहेत त्यामध्ये सुद्धा जवळजवळ 7,000 पेक्षा जास्त झाडांना आपण नोटिसेस दिलेल्या आहेत. त्याच्याबाबत त्यांनी काय कारवाई करावी याच्यासाठीचे गाईडलाईन्स आर व्हेरी क्लिअर. रेल्वे हॅज सॉट परमिशन फॉर 34 ट्रीज, ट्रिमिंग ऑफ 34 ट्रीज विच हॅज बीन गिव्हन. आणि याखेरीज सर्व यंत्रणांना सूचना देऊन जिथे जिथे धोकादायक झाडं आहेत आणि ती निदर्शनास आली तर त्याबद्दल योग्य ती कारवाई करण्याची ज्या सूचना दिलेल्या आहेत. In all other cases, we also reviewed preparation of NDRF ची तयारी, त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली.
फायर डिपार्टमेंटची जी तयारी आहे, स्पेशली बीचची जी सुरक्षितता, त्याच्यासाठी लागणारे लाईफ गार्ड्स वगैरे ह्याची सुद्धा आम्ही पूर्ण रिव्ह्यू घेतला. जे एरिया आपल्याला थोडेसे दरड कोसळण्याची किंवा याची जरा लँडस्लाईड प्रोन एरियाज आहेत त्याचा सुद्धा रिव्ह्यू घेतला. GIAच्या सर्वेक्षणात 249 लँडस्लाईड प्रोन एरियाज होते. त्याचे आपल्याला माहिती आहे की किती सेन्सिटिव्ह एरियाज आहेत, किती अल्ट्रा सेन्सिटिव्ह एरियाज आहेत. त्या सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये परमनंट सोल्युशन करता त्याचे सगळे प्लॅन्स तयार आहेत. IIT कडून अभ्यास झाला आहे. PWD इज गोइंग टू टेक अप. आपलं जे RNR डिपार्टमेंट आहे त्यासाठी फंड अवेलेबल करून देणार आहे. परंतु त्याचा आता या मॉन्सूनला आपल्याला काही फायदा नाही आहे, कारण त्या गोष्टी अद्याप झालेल्या नाही आहेत. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण म्हाडा DPDC फंडमधून ज्या वॉल्स बांधते अशा 96 वॉल्स बांधण्याचं काम त्यांचं चालू आहे आत्ताही. काही त्यांच्या बांधून पूर्ण झालेल्या आहेत, त्या संरक्षक भिंती आहेत. आणि म्हाडा हॅज एश्युअर्ड दॅट बाय 31st May ऑल दीज 96 प्रोटेक्शन वॉल्स विल बी कम्प्लिटेड. इन ॲडिशन टू दॅट अशा सूचना आपण असिस्टंट कमिशनर्सना आणि म्हाडाला जॉईंटली दिल्या की त्यांनी त्यांच्या एरियामध्ये पुन्हा एकदा या सगळ्या आत्तापर्यंत बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी करावी. काही भिंती खूप जुन्या आहेत, कदाचित त्यांचं स्ट्रक्चरल लाईफ संपलेलं असू शकतं. आणि काही भिंती चांगल्या आहेत, परंतु काही वेळेला त्याचे जे पीक होल्स असतात त्याच्यामध्ये माती जाऊन त्याची युटिलिटी थोडी कमी झालेली असते. या सगळ्या भिंती आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यामध्ये जे इमिडिएट आपण ऍक्शन घेऊ शकतो ते ऍक्शन घेणं. काही ठिकाणी व्हल्नरेबिलिटी आहे, परंतु इमिडिएट ऍक्शन घेणं शक्य नाही. तिथे लोकांना सेन्सिटाईज करणं आणि ड्युरिंग मॉन्सून जेव्हा आपल्याला खूप एखाद्या एक्स्ट्रीम वेदर इव्हेंटची प्रायर वॉर्निंग येते त्यावेळेला लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं काही काळासाठी, या गोष्टींची जी काही SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे, ती सगळ्या वॉर्डनी करावी याच्यासाठीची सूचना दिली. आणि ह्याचा रिव्ह्यू आम्ही परत पुढच्या मीटिंगमध्ये घेऊ. या व्यतिरिक्त हेल्थ डिपार्टमेंट हे मॉस्किटो कंट्रोलसाठी आणि इतर ज्या काही लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधक ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठीची त्यांची पूर्वतयारी आहे. या मॉन्सून पिरियडमध्ये जे मॉन्सूनमुळे किंवा होणारे जे इन्फेक्शस डिसीजेस आहेत त्याच्यासाठी योग्य ती अरेंजमेंट दवाखान्यांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये होईल याची सुद्धा पूर्ण यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित केलेली आहे. त्यामुळं ओव्हरऑल या आजच्या बैठकीमध्ये आपल्याला सगळ्याच यंत्रणांनी मॉन्सून पूर्व तयारी जी केली आहे त्याचा पूर्ण रिव्ह्यू घेतला गेला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या यंत्रणांची कामं चालू आहेत रस्त्यावरती, आणि त्यात सगळ्यात जास्त कामं सध्या MMRDAची वेगवेगळ्या प्रकारची कामं चाललेली आहेत. वॉर्ड ऑफिसर्सनी त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा संबंधित वॉर्ड ऑफिसर्स आणि MMRDAचे संबंधित अधिकारी यांच्या सगळ्यांचे साईट व्हिजिट्स पार पडलेले आहेत. त्या साईट व्हिजिट्समध्ये जिथे त्यांच्या लक्षात आलं की काही ठिकाणी SWD आता काम चालू असल्यामुळे कुठे काही चोक झाली असेल आणि त्याची म्हणजे त्याच्यामुळे तात्पुरतं त्या चोक झाल्या, परंतु आता पावसाळ्यापूर्वी त्या स्वच्छ करायच्या, काढायच्या, त्याची सगळी कल्पना MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. या मीटिंगमध्ये सुद्धा त्याची पूर्ण सविस्तर सूचना त्यांना दिली. आणि आता पुढची जी आमची बैठक असेल त्याच्यामध्ये त्यांचा कंप्लायन्स आहे तो स्ट्रिक्टली बघितला जाईल. पण मधल्या काळामध्ये MMRDA हॅज बीन ॲडवाइज टू कोऑर्डिनेट विथ द रिस्पेक्टिव्ह वॉर्ड्स, कारण त्यांची कामं आहे ती वेगवेगळ्या वॉर्ड्समध्ये चालू आहे. त्यामुळे त्या वॉर्ड्सकडून ज्या सूचना आहेत त्यांचं त्यांनी काटेकोरपणे पालन करावं ही सूचना देण्यात दिली. म्हाडाच्या ज्या काही डायलॅबिलिटेड बिल्डिंग आहेत त्याच्याबद्दल म्हाडा जी ॲक्शन घेते त्याचा सुद्धा रिव्ह्यू घेतला. काही बिल्डिंग्स अशा आहेत की ज्या रेल्वेच्या एकदम ट्रॅक जवळ आहेत आणि त्या काही धोकादायक बिल्डिंग्स आहेत असं रेल्वेने आपल्याला कळवलेलं आहे. त्याच्यातील काही सेस बिल्डिंग्स आहेत, म्हाडाच्या आहेत, काही खाजगी आहेत. त्याच्यामध्ये म्हाडानी आपल्याला सूचना सांगितलंय की त्यातल्या बहुतेक सगळ्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट त्यांचं झालंय. एखाद दुसरी बिल्डिंग जी C1 कॅटेगरीमध्ये आहे ती वगळता बाकीच्या सगळ्या ठिकाणी त्यांनी रिपेअर्सची कामं सुरू केलेली आहेत. काही C1 कॅटेगरीतल्या बिल्डिंग्स आहेत तिथं त्याला जी आपली कायदेशीर प्रोसेस आहे ती करतील. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता रेल्वेला आम्ही सूचना केली, कारण ह्या बिल्डिंग्स त्यांच्या अशा एरियामध्ये येतात की जिथे बांधकामासाठी परवानगी मिळणार की नाही याच्याबद्दल साशंकता आहे. परंतु आज तरी त्याची दुरुस्ती करून त्या बिल्डिंगची सुरक्षितता आपण आत्ता पूर्ती करू शकतो, परंतु भविष्यामध्ये एक लॉंग टर्म प्लॅन रेल्वेबरोबर नियोजन करून त्या बिल्डिंगच्या बाबतीमध्ये केला जाईल. रेल्वे ऑफिसरनी असंही सांगितलं असे काही प्रस्ताव असेल तर ते त्यांना पाठवा, जेणेकरून ते त्यांच्या वरिष्ठांचे त्याच्यामध्ये आदेश घेतील.
तो सर्वसाधारणपणे ही आपली मान्सूनची तयारी आहे, पूर्वतयारी आहे. अर्थात ती तयारी अजून चालू आहे. आज आपण खूप सुरुवातीच्या टप्प्यातला हा रिव्ह्यू घेतला आणि पुढच्या महिन्यामध्ये आपण पावसाच्या आधी पुन्हा याचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्याच्यामध्ये कुठले जर पुन्हा काही व्हल्नरेबल पॉईंट्स असतील तर त्याच्यावरती विशेष लक्ष दिलं जाईल. Ma'am, are we looking at a water cut this year considering an El Nino warning given by IMD already? येस, कारण आपल्याला माहिती आहे की आपला आजचा जो पाण्याचा साठा आपला आहे तो साधारण 28.35% हा आपला साठा शिल्लक आहे आता आणि हा साठा आपल्याला नॉर्मली पावसाळ्यापर्यंत पुरवायचा असतो. या वेळेला एल निनोमुळे पावसाळ्याचा ऑनसेट कधी असणार आहे, त्याचा स्प्रेड कसा राहणार आहे, सुरुवातीला पाऊस जरी पडला तरी नंतर तो कधीपासून तो असणार नाही आणि आपल्याला हा पाऊस साठा आपल्याला पुरवायचा असल्यामुळे याच्यामध्ये आम्ही 2 गोष्टी केल्या. एक निभावणी साठा म्हणजे कॅरी ओव्हर स्टोरेज असतं या भातसा आणि वैतरणामधलं, ते आपण शासनाकडून मागितलंय. ते मिळाल्यानंतर ते मिळणार, कारण दरवर्षीच आपण मागतो आणि दरवर्षी आपल्याला ते मिळतं. यावेळेलाही आम्ही गव्हर्नमेंटकडे त्याची रिक्वेस्ट केलेली आहे. हा जर आपण निभावणी साठा आणि लक्षात घेतला, आत्ताचं स्टोरेज, निभावणी साठा आणि 10% वॉटर कट फ्रॉम 15 मे पासून जर आपण केलं तर हा सगळा साठा आपल्याला 17 ऑगस्ट पर्यंत पुरू शकतो. आणि एल निनोचा इफेक्ट विचारात घेता आपल्याला 17 ऑगस्ट पर्यंतची पाण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे आणि या कारणासाठी आपण 15 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा विचार महानगरपालिका करत आहे. जो निभावणी साठा आपण शासनाकडून मागितलाय त्याच्यात भातसाचा 147 MCM म्हणजे मिलियन क्युबिक मीटर आणि वैतरणाचा 90 MCM असा 237 MCM एवढा साठा आपण शासनाकडून स्टोरेज मागितलाय, जो कॅरी ओव्हर स्टोरेज ज्याला आपण म्हणतो ते. त्यामुळे ते जर आपल्याला मिळालं, ते स्टोरेज, आत्ता उपलब्ध असलेला साठा आणि 15 मे पासून लागू होणारी 10% कपात हे विचारात घेता आपण एल निनोच्या इफेक्ट विचारात घेऊन सुद्धा आपली पूर्वतयारी चांगली राहील आणि 17 ऑगस्ट पर्यंत आपल्याला पुरेल अशा पद्धतीने हा पाण्याचा साठा आपल्याकडे राहील. One small question. We face extreme rainfall days in Bombay very often. A lot of times the IMD warning doesn't come on time because of its schools in the morning, students are sent and then we see students getting stranded. So how are we looking at tackling this situation this time? याच्यामध्ये IMD will keep giving information, but in addition to that, we have worked with IIT. Whatever data IMD gives, basis that data by using some algorithm through AIML, IIT कडून आपल्याला काही प्रायर वॉर्निंग मिळते जी IMDच्या पण आधी असते. त्यामुळे मागच्या वेळेला पण आपण हा प्रयोग केलेला होता. यावेळी आम्ही त्याला अजून इन्स्टिट्यूशनलाइज करू आणि वी विल वर्क ऑन दिस विथ IMD ॲज वेल ॲज IIT. आणि इथे आपल्याला थोडी अजून वॉर्निंग, याच्यामध्ये एक शाळांच्या बाबतीमधला एक क्लिअर डिसिजन आपल्याला घेता येईल की ज्याच्यामध्ये एकदम ज्याला नीजर्क रिॲक्शन म्हणतो ती राहणार नाही. याच्यासाठीचे आम्ही काही इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ डिसिजन आम्ही निश्चितपणे करतो. मेट्रो प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. अंडरग्राऊंड मेट्रोच्या बाबतीत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला यावर्षी त्यांची सगळीच कामं पूर्ण झालेली आहेत. 1-2 ठिकाणी फक्त आचार्य अत्रे चौक आणि आचार्य अत्रे चौकच मेनली आहे, त्या ठिकाणचं काही काम शिल्लक आहे. पण तिथे आपल्याला त्यातलं कुठलंही काम आज रिस्क प्रोन नाही, कारण तिथले सगळे एंट्री एक्झिट्स हे आपले वरती आलेले आहेत आणि कवर्ड पण आहेत, कामं जरी काही चालू असले तरी. त्यामुळे तिथे कुठलाही बाहेरून पुराचा धोका नाही. परंतु त्यांना काही ठिकाणी विशिष्ट कपॅसिटीचे पंप्स लावण्याची सूचना दिलेल्या आहेत, त्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. आणि मेट्रो कॉर्पोरेशननी सुद्धा BMC कडं काही जे लो लाईंग एरिया आहेत तिथे पाणी साठल्यामुळे काही वेळेला एंट्री एक्झिटमध्ये लोकांना जायला त्रास होतो. अशा ठिकाणी तिथे त्यांनी BMC कडे पंपांची अरेंजमेंट मागितलेली आहे, ती पण आपण मान्य केलेली आहे. या व्यतिरिक्त जी ऑनगोईंग कामं आहेत MMRDAची, जी मेट्रोची कामं आहेत, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे ते कन्स्ट्रक्शन पावसाळ्यामध्ये सेफ स्टेजला आणलं
आणि कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी चालू राहिल्यामुळे जिथे जर काही SWD किंवा नाल्यांचं मध्ये चोकिंग झालं असेल तर ते क्लिअर करणं, याच्यासाठी आम्ही प्रत्येक वॉर्ड आणि संबंधित MMRDची यंत्रणा यांच्या बरोबरचं कोऑर्डिनेशन चालू आहे. नहीं, वो हम लोग देख रहे हैं और उसको जहाँ पे रिपेयर्स की जरूरत है वहाँ पे हम लोग करें. Can you explain? सो पंपिंग स्टेशनला आपण मागच्या वेळी जे 547 पंप आपण लावतोय त्यापैकी काही पंपांवरती टू बी प्रिसाइज 110 पंपांवरती मागच्या वेळी IoT बेस्ड सेन्सर लावले होते आणि त्या सेन्सरच्या माध्यमातून अपटाईम आपल्याला कळतो. सो आतापर्यंतचा अनुभव असा आहे की पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळी तक्रारी प्राप्त होतात की पंप चालू नाही आणि देन वी कॉल द पर्सन आणि वी व्हेरीफाय. बट आता ह्या सेन्सरच्या माध्यमातून कंट्रोल रूम मध्ये आपल्या त्या डिव्हाइसच्या माध्यमातून आपल्याला अपटाईम कळेल आणि वी कॅन व्हेरीफाय बाय सिटिंग इन द कंट्रोल रूम. आणि यावेळी आपण ते 547 100% पंपांना लागू करणार आहोत. सिटीजन डोमेन मध्ये ते नाही आहे, पण This कंट्रोल is रूम mainly for the control room so that we can observe them, monitor them live आणि ते पंप म्हणजे एकदा गरज पडल्यानंतर we don't need to call the person to start the pump. So whether they are up or not, that we will be able to. Number of pumps last time. 500. आय थिंक 515 अराउंड 515 547. 547 yes. We've increased the pumps. Yeah. No, all. Not only pumping stations, the temporary pumps which we are installing during monsoon. And I gave you the number in the eastern suburbs. There are almost 178 pumps which will be installed, and western suburbs 223, and in city 146. मॅडम तुम्ही एक मिनिट जसं आता मुंबई महापालिकेच्या वतीने सफाईचं अभियान सुरू आहे, सफाई सुरू आहे, नाले सफाई असेल किंवा मिठी नदी, तर तुम्ही स्वतः जाऊन त्यावर लक्ष घालताय. परंतु इतर यंत्रणांच्या संदर्भात जे काही कामं सुरू आहेत तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही त्या ठिकाणी स्वतः जाऊन ते बघणार का? विशेषतः रेल्वेच्या नाले सफाई विषय हा विषय बोलत आहे, कारण हार्बर लाईन असेल किंवा सेंट्रल लाईन असेल या ठिकाणी बहुतांश ठिकाणी पाणी साचते आणि त्यामुळे पूर्णतः ती सेवा कोलमडून जाते. तर तुम्ही स्वतः त्यामध्ये लक्ष घालणार का? कारण आजच्या बैठकीत तुम्हाला सांगितलं गेलं असणार की सफाई सुरू आहे, काय कुठेही दिसत नाही. आणि त्याला लागून चुनाभट्टीचं जे आपण म्हणलं की मागच्या वर्षी सोमय्याच्या मध्ये आपण बघितलं त्यावेळी ती परमिशन डिक्लाइन झाल्याची माहिती भेटते. नेमकं काय आहे? आता तरी डिक्लाइन झाल्याची अशी कुठलीही माहिती नाही, परवानगी मिळालेली आहे आणि आम्ही काम करतोय आणि सगळ्याचा पूर्ण रिव्ह्यू आहे. प्रत्येक ठिकाणी फिजिकली जाणं म्युनिसिपल कमिशनर असेल, ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर असेल यांना शक्य नाही, परंतु जे जे व्हलनरेबल स्पॉट्स आहेत, जे जास्त आपल्याला प्रॉब्लेमॅटिक आहेत अशा ठिकाणी आम्ही स्वतः जातोय आणि बाकी आमचे सगळे अधिकारी आणि त्या यंत्रणा सुद्धा त्या स्पॉट्सवरती गेलेल्या आहेत आणि याचा सगळ्याचा रिगरस रिव्ह्यू आमच्याकडून घेतला जातो. 10% पाणी कपात करते 15 मे पासून की 15%? 10% 15 मे पासून. आणि 17 ऑगस्ट पर्यंत आपल्याला हा पाणी पुरवठा पुरेल जर आपण केलेली आत्ताचा साठा कपात आणि जो कॅरी ओव्हर स्टोरेज ज्याची मागणी आपण शासनाकडे केलेली आहे. आता सध्याच्या घडीला आपल्याकडे साधारण किती दिवस पुरेल? जर पाणी कपात केली नाही तर किती दिवस पुरेल? आपल्याकडे आहे, आपण पाणी कपात जरी केली नाही तरी सुद्धा आपल्याला 6 जुलैपर्यंत पाणी पुरेल. परंतु जर आपण पाणी कपात ही केली आणि त्याच्यामध्ये हे स्टोरेज जर घेतलं, म्हणजे सॉरी आत्ताचं स्टोरेज आणि ह्याचं घेतलं तरी पण आपल्याला साधारण जुलै अखेरपर्यंत ते पाणी पुरेल. परंतु आपल्याला जर 17-18 ऑगस्ट पर्यंत जायचं असेल तर आपल्याला पाणी कपात करणं गरजेचं आहे. हो, कन्फर्म. तो राखीव पाणीसाठा मिळतो, दरवेळेला मिळतो. यावेळेला पण आपण विनंती केलेली आहे, पण राखीव पाणीसाठा मिळणार आहे गृहीत धरून आपण आता जेवढं कपात आपल्याला करायची आहे त्याचा आपण अंदाज घेतला आणि तो 10%. आपल्याकडे राखीव पाणीसाठ्यामुळे मिळेल, पण पाणी चोरी आणि पाणी गळती हेही सगळं रोखण्यासाठी आपण काय उपाय? ह्याच्यावर तर उपाययोजना सातत्याने चालूच असतात. आता आपण जेव्हा मान्सून, प्री मान्सून किंवा उन्हाळ्यातली पाण्याची आणि हे तयारी करतो त्यावेळेला त्या पॅरलली चालूच असतात, पण केवळ त्याच्या आधारावरती आपल्याला
पाण्याचं नियोजन करता येणार नाही. यावर्षी विशेषतः एल-निनो इफेक्टमुळे आपल्याला पाऊस कधी पडणार आहे, पाऊस सुरुवातीच्या टप्प्यात जास्त पडणार आहे का तो नंतर जास्त पडणार आहे ह्याचा अजून अंदाज नसल्यामुळे आपल्याला ही सध्याचा साठा आहे तो वापरू म्हणजे प्रॉपरली वापरणं आणि तो आपल्याला पुरवून वापरणं हे फार आवश्यक. एनडीआरएफच्या 3 टीम्स मुंबईमध्ये असतातच आणि त्याच्यासाठीचे काही मॉक ड्रिल्स वगैरे सुद्धा जे वॉर्ड लेवलला करतात त्याच्यात एनडीआरएफ समाविष्ट असतो आणि त्यांना सुद्धा आपण काही सेपरेट हे करायला सांगितलेले आहेत. बीचवरचे जे तपशील मला जरा सांगा. बहुतेक बीचवरती मॅनपॉवर आहे आणि त्यांनी तिथे लाईफगार्ड्स आपल्याकडे आहेत. अजून ॲडिशनल लाईफगार्ड जवळजवळ मला वाटतं आता 150च्या आसपास 126 आता झाले आहेत लाईफगार्ड आणि ह्याच्याशिवाय 700 पेक्षा जास्त लोकांचं काही प्रशिक्षण म्हणजे त्यांना एक याच्यासाठी सुरक्षितपणे लोकांना हलवण्यासाठी जे काही बेसिक सेफ्टी हे त्यांनी अरेंज केले पाहिजे त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण पण आपण घेतलं. ते तर ह्याच्यामध्ये काय आहे कितीतरी बाबी अशा आहेत की शेवटी ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. आपण लोकांना काही फोर्सफुल काढू शकत नाही. जिथे कोर्टाचे स्टे आहे अशा ठिकाणी आपण लोकांना काही सक्तीने तिथून काढू शकत नाही. आपण जास्तीत जास्त त्यांना ह्याच्याबद्दलची सूचना देऊ शकतो. काही ठिकाणी आपण त्यांचं लाईट आणि पाणी सुद्धा तोडलेलं आहे. त्यामुळं लोकांना पुन्हा पुन्हा आवाहन केलं जातं धोकादायक इमारतीमध्ये पुन्हा सूचना फलक द्यायला लावायलाही सांगितले, पुन्हा नोटिसा द्यायला त्यांना सांगितले. आणि ज्या दरड प्रवण जे क्षेत्र आहेत जिथं दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी सुद्धा आत्ता ज्या संरक्षक भिंती बांधल्या आहेत कारण त्याचे जे लॉंग टर्म मेजर्स आहेत ती वेगवेगळ्या यंत्रणांनी घ्यायचे. बीएमसी आत्ता जो विचार करते ते मॉन्सून म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने आणि मॉन्सून काळामध्ये घ्यायचे प्रिकॉशन या दृष्टीने आपण बघतोय. त्याच्यामध्ये आपण लॉंग टर्म मेजर जे PWD घेणार आहे किंवा म्हाडा घेणार आहे त्याची आता आपण म्हणजे त्याचा चर्चा आपण आता करू शकत नाही. आणि त्यामुळे या दृष्टीने ज्या असलेल्या संरक्षक भिंतींची स्ट्रेंथ तपासून घेणं त्या जर संरक्षक भिंती असतील किंवा आता ज्यांची कामं चालू आहेत म्हाडाकडून ती कामं 31 मे पर्यंत पूर्ण करून घेणं हे आमचं पहिलं टार्गेट आहे. दुसरं सगळ्या वॉर्डने ह्या सूचना दिल्या आणि काही वॉर्ड्समध्ये दरडींचं प्रमाण म्हणजे ह्याचं प्रमाण जास्त आहे. बाकीच्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी एवढा डोंगराळ भाग नाही. ज्या वॉर्ड्समध्ये विशेषतः एम ईस्ट आहे, एस वॉर्ड आहे, एन वॉर्ड आहे आणि काही पश्चिम उपनगरामधले सुद्धा आहेत या सगळ्या वॉर्ड्समध्ये या ठिकाणांची पाहणी पुन्हा करून द मोस्ट व्हल्नरेबल पॉईंट्स आयडेंटिफाय करून तिथे पुन्हा लोकांना सूचना देणं. आणि जसं आपण म्हटलं बऱ्याच एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स किंवा पावसाची खूप जास्त पाऊस पडणार असेल तर त्याची पूर्वसूचना आपल्याकडे येते. अशा वेळेला जर लोकांचं आवश्यक वाटल्यास स्थलांतर तात्पुरतं स्थलांतर करणं नजीकच्या शाळांमध्ये ही ह्याच्यासाठीच्या SOPs तयार आहेत. दरवर्षी मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी ही कारवाई करत असतात आणि त्याची पूर्वतयारी त्यांनी आत्ताच करून ठेवावी ह्या सूचना दिल्या. विशिष्ट नंबर आता सांगता येणार नाही. प्रत्येक लोकेशन्स आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये. कारण आता मी मगाशी सांगितलं साधारण 200 ते 250 लँडस्लाईड प्रोन एरियाज आहेत आणि त्या सगळ्याच एरियाच्या मध्ये म्हणजे डिपेंडिंग ऑन द डेन्सिटी इन दॅट एरिया तेवढी लोकवस्ती तिथे आहे आणि त्या सगळ्यांना आपण सूचना देतो. लावतो. ईस्टर्न सबमध्ये नालेसफाईचे कमी असण्याचे 2 कारण आहेत. एक म्हणजे त्यांचं जे टार्गेट आहे तिथे आपल्याला पहिल्या मेजर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणी कॉन्ट्रॅक्टर्स आले नव्हते कारण जे टेंडर झाले त्याच्यात. त्यामुळे आपण काही ठिकाणी NGOच्या मार्फत लेबर लावून काम करतो आणि हे लेबर फिजिकली ते काम करत आहेत आणि असं लक्षात येते की काही वेळेला आपलं एस्टिमेशन सुद्धा कदाचित वेगळं असू शकतं. त्यामुळे काही एस्टिमेशन पण रिवर्क होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते कारण ॲक्च्युली त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यातून असं लक्षात येतं की आपल्या एस्टिमेटेड कामापेक्षा हे काम कमी दिसतं पण कदाचित दॅट इज द रिअल नंबर. त्यामुळे आम्ही एकतर तो सगळा नंबर पुन्हा बघतोय पण ह्याच्यात आता आम्ही मॉनिटर करतोय की त्यांची लेंथ किती कव्हर होते आणि ती लेंथ आपण जर बघितली तर आता जवळजवळ 30 ते 35% लेंथ नाल्यांची
त्यातली कव्हर झाली. त्यामुळे त्या दृष्टीने जर बघितलं तर कामं तिथे पण चालू आहे. आणि आता पुन्हा आपण मेजर नाल्यांसाठी एक यंत्रणा दिली आहे. त्यांनी आता मोबिलायझेशन करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढचा आमचा सगळा फोकस हा ईस्टर्न सबअर्ब मधल्या ह्या बॅलन्स कामांवरती राहील आणि ती कामं पूर्ण होतील हे बघू. मुद्दा टाकली नालेसफाईची कामे यंदा खूप उशिरा सुरू झाली. टेंडर प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे त्याचा कितपत फटका बसलेला आहे का? म्हणजे पूर्व उपनगरात बऱ्यापैकी बाकी आहे. तर त्या दृष्टीने आपण काय- पूर्व उपनगरामधले फक्त 2 वॉर्ड्समध्येच होतं. त्यापैकी एल वॉर्ड आधी होता, तो एल वॉर्ड आता इम्प्रूव्ह झालाय. एम ईस्ट वॉर्डचा थोडा स्लो आहे, तिथे आम्ही आता प्रोग्रेस हे करतो. परंतु टेंडर प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे नालेसफाईच्या कामाचा वरती कुठलाही तसा परिणाम नाही. कारण आता जर आपण बघितलं तर रोज जवळजवळ 1 ते 2% या प्रमाणे काम झालंय आणि ते आता अजून वाढेल जसं पुढे जाऊ आपण तसं. त्यामुळे आत्तापर्यंत आपलं जे ॲव्हरेज आहे ते आपल्या मागच्या वर्षीच्या ॲव्हरेज एवढंच आहे. आपण ती कामं कव्हर केली आणि उरलेल्या वेळामध्ये आपण सगळी कामं पूर्ण करू. आत्ताच्या तर ह्याच्यामध्ये कुठली अशी घटना घडलेली नाही. आत्ता उलट आपल्या सिस्टीम्स अजून सॉफिस्टिकेटेड झाल्यात, जे आपण यांच्यावरती मॉनिटर करतोय. आणि त्यांचा सगळे वेईंग मशीन वेब्रिजवरती त्यांचं हे काउंट केलं जातं. आणि किती नंबर ऑफ व्हेकल्स आहेत, जेवढे आता फॉर एक्झाम्पल मिठीसाठी आपण जेवढे त्यांना मॅन्डेट केले होते या सगळ्यावरती व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवलेली आहे. हे सगळं ऑनलाईन त्यांचं मॉनिटरिंग होतं. त्यामुळे आत्ता जी कामं झाली आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही अशा प्रकारची अगोदर डेब्रिज टाकतात आणि नंतर मग गाड टाकून येणार त्याचं बरोबर. आत्ता अशी कुठलीही घटना आमच्या निदर्शनास आली नाही. जनरल स्टेटमेंट्स खूप होतात आणि अनेक्डोटल अशा प्रकारच्या गोष्टी असतात. परंतु आत्ता आणि ज्या ठिकाणी आम्हाला काही वेळेला सोशल मीडियावरून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी अशा काही गोष्टी सांगितल्या, तिथे लगेचच वॉर्ड ऑफिसकडून संबंधित झोनल डीएमसीकडून त्याची चौकशी केलेली आहे. अशी कुठलीही ठळक घटना लक्षात आलेली नाही यावेळेला की तिथे आधीच डेब्री टाकलेत आणि त्या काढून घेतलेल्या. पण ही वस्तुस्थिती आहे आपल्याकडे की एस्पेशली सीएनडी वेस्ट कन्स्ट्रक्शन डेब्रीज ह्या अन्य जवळपास जिथं कामं जर चालू असतील तर ती नाल्यामध्ये पुन्हा पुन्हा टाकली जाते. आणि अशी काही स्पॉट्स आहेत आपले जे प्रोन आहेत त्याला, त्यामुळं अशा प्रकारचा समज होतो. परंतु जितकं शक्य तेवढं ट्रान्सपरन्सी या कामामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि जे काम होतंय, ज्या गाड्या जाऊन आपल्या वेईंग ह्याच्यावरून सेंटर्सवरून बाहेर जातात त्याच्यावरती पूर्ण मॉनिटरिंग आपण करतो. मॅडम, केयू हॉस्पिटलच्या नामकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. आरोग्य समितीसोबत येऊन तुमच्याकडे अभिप्रायासाठी आल्या असं समजतंय. काय आपल्याला त्याच्यावरती जेव्हा येईल, कारण अजून तरी काही माझ्यापर्यंत आलेलं नाही, जो आल्यानंतरचा जे समितीने निर्णय घेतलेले आहेत ऑलरेडी त्याच्यामध्ये काही प्रशासनाचा वेगळा हे राहणार नाही. As per WRI, उन्होंने रिपोर्ट सबमिट की कि हमारे सासू लेक में अराउंड 8 to 15% गाद है. तो हमने कोई ऐसा कैंपेन अभी डिराइव किया है होगा कि उस गाद को 50% और फ्यूचर में ऐसे प्रॉब्लम्स बेसिकली धिस इश्यू हॅज बीन अंडर कन्सिडरेशन नॉट ओनली दीज डॅम्स, सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामधल्याच डॅम्समध्ये. परंतु ते प्रत्येक वेळेला ते व्यवहार्य असतं असं नाही, कारण मोठ्या डॅममधला पूर्ण डिसिल्टिंग करणं हे शक्य नसतं. जे आपले छोटे विहार असेल किंवा तानसा असेल याच्याबद्दलची चर्चा झाली. पण आत्ता आपण असलेल्या पाण्याचा योग्य वापर जास्तीत जास्त आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन योग्य पद्धतीने करूनच आपण बरंचसं सेव्हिंग करू शकतो. त्याच्यावरती जरी कॉन्सन्ट्रेट केलं, कारण हे अगदी म्हणजे अल्टिमेट मेजर्स किंवा एक्स्ट्रीम मेजर्स म्हणून घ्यायचे ते विषय, ते आज तरी तशी सिच्युएशन नाही की ते डिसरेटिंगवर आपण लक्ष द्यायला पाहिजे. क्या हम जैसे हर जगह एआई और आईओटी का इस्तेमाल कर रहे हैं, जैसे नाला सफाई में यूज कर रहे हैं और वाटर पंपिंग में यूज कर रहे हैं. आर यू यूजिंग एनी सिस्टम कि मॉनसून के टाइम पे जो ऐसी इलाके के उनको मतलब डिजास्टर होने से पहले नहीं, ऐसा तो कोई उसमें नहीं हो सकता, क्योंकि सबको पता है अगर वो C1 बिल्डिंग है तो इट इज प्रोन फॉर डिमोलिशन एंड दैट इज व्हाई it is binding that we get it vacated and we demolish the building, and that's the reason we keep warning the people, we keep advising them, we keep sensitizing them that they should vacate the building. निलंबन करण्यात येईल, त्याची प्रोसेस चालू.
तिथे डिटेल्स देतील तुम्हाला त्यापासून 48 तास. 48 तास जर ठीक आहे. झालं तर, पण त्याच्यावर आम्ही म्हणजे जी काही कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ती कायदेशीर कारवाई करू. मॅडम, पावसाळ्याचा सीझन आहे, शैक्षणिक वर्ष सुद्धा सुरू होत आहे आणि आपण पुणे महापालिकेकडनं अनुसूचित शाळांची एक यादी सुद्धा प्रसिद्ध केली, जवळपास 60 जास्त शाळा आहेत. त्याच्यावरती आता आपण पुढे काय निर्णय घेतला, कारण त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचं पुढे काय होणार, आणि दरवर्षी हा प्रश्न उद्भवतो, आपण ह्या शाळांना परवानगी देणं कसं होतं? याच्यामध्ये असं आहे की त्या शाळा जर तुम्ही बघितल्या तर त्या अशा भागामध्ये आहेत की तिथं खरंच त्या शाळांमध्ये दुसऱ्या जवळपास शाळा नाही आहेत, त्यामुळे त्या शाळांमध्ये ती मुलं आहेत. त्यापैकी काही शाळा, मला आता एक्झॅक्ट नंबर आठवत नाही, की ज्या शाळांना सर्व अर्थाने त्या शाळांना परवानगी दिली जाऊ शकते अशा शाळा रेग्युलराईज करण्यासाठी ऑलरेडी शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलेले आहे आणि याबाबत आमचा शिक्षण विभाग त्यांच्याकडे पुन्हा सातत्याने पाठपुरावा करत आहे. ज्या शाळा RTEच्या नियमानुसार रेग्युलराईज होऊ शकत नाही, परंतु तिथं त्या मुलांना शाळेमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, कारण जवळपास तिथं शाळा नाही आहे, अशा शाळांच्या मुलांच्या बाबतीत काय करता येईल ह्याच्यासाठी मी ऑलरेडी शिक्षण विभागाला सांगितलंय की जवळपासची कुठली शाळा आहे, तिथे आपल्याला या मुलांना नेता येऊ शकेल का, तसं पालकांशी बोलणं. तर याबाबत एक, कारण थोडासा ह्युमॅनिटेरियन अप्रोच आपल्याला ठेवावा लागेल की मुलांना, आणि त्याचबरोबर कायदेशीर बाबी सुद्धा बघायला लागतील. तर ज्या रेग्युलरायझेबल शाळा आहेत त्या रेग्युलराईज करून घेणं, ज्या रेग्युलरायझेबल नाही आहे तिथे मुलांसाठी पर्यायी व्यवस्था करून मग त्या शाळा बंद करण्यासाठी काय कारवाई करण्यात येईल हे महापालिकेचा शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून आपल्याला काय करता येईल त्यातून. आणखी प्रश्न ते म्हणजे महापौर बनण्यासाठी आता आपण जवळपास स्टँडिंगचा प्रस्ताव आला की 3 कोटींपर्यंत अपेक्षित आहे. काही RTI आपल्याकडे मुंबई महापालिकेकडे करण्यात आलेली, त्यानुसार काही लाखांचा खर्च हा कोटींवर गेला आहे का, असा एक प्रश्न होतो. गेल्या काही वर्ष महापौर बनला अर्थात बंद होता, तातडीसाठी खर्च वाढतो. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती तपासूनच उत्तर देऊ. Can Mumbai carry on with the current rate of construction? Is there a plan to increase the green cover? Yes, there will always be a plan to increase the green cover in Mumbai. कारण we can't stop construction all the way. कारण Mumbai needs built up area as well. But what we can do is how we can ensure that this construction happens by following all environmental norms. आणि आता आपण बघत आहोत की बहुतेक कन्स्ट्रक्शनला आपल्याला त्याचं फुल कव्हरेज, त्याच्या जे AQIचं मॉनिटरिंग हे आपण मॅन्डेटरी केले आणि अनेक जण त्याचं फॉलोअप म्हणजे ते कंप्लाय करून त्याप्रमाणे करत आहेत. ह्याचा कंप्लायन्स एक तर वाढवणं आणि त्याच्यासाठी जर कन्स्ट्रक्शनमुळं होणारा जो टेम्पररी परिणाम आहे क्लायमेटवरती तर त्याला मिनिमाइज करण्यासाठी जे मेजर्स त्यांनी घ्यायला पाहिजे ते घेत आहेत की नाही हे पाहणं हा एक भाग आहे. आणि दुसरं ग्रीन कव्हर वाढवणं. तर त्याच्यासाठी जेवढ्या जे मोकळे, तर BMCनी स्वतः सुद्धा जेवढे आमचे अम्युनिटीमध्ये आलेले प्लॉट्स आहेत, गार्डनचे प्लॉट्स आहेत, जिथे ऍक्च्युली गार्डन मैदान होऊ शकत नाही अशा प्लॉट्सचं वरती पूर्ण ग्रीनिंग, मग ते मियावाकी किंवा अर्बन फॉरेस्ट पद्धतीने असेल किंवा इतर पद्धतीने असं करून जास्तीत जास्त किती झाडं मुंबईमध्ये अजून लावता येईल याचाही अभ्यास करण्यासाठी मी सूचना गार्डन विभागाला दिल्या होत्या. त्याचं काम त्यांचं चालू आहे. ते इमिडिएटली आपण त्यांची एकदा माहिती आल्यानंतर काम करू. याच्या व्यतिरिक्त WRI आहे, प्रोजेक्ट मुंबई आहे, अशा अनेक संस्था आहेत की ज्या मुंबईमधलं काही जे हीट प्रोन एरियाज आहेत किंवा जे हीट आयलंड्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करून तिथं ग्रीनिंग वाढवून. आता फॉर एक्झाम्पल धारावी हा आपला सगळ्यात महत्त्वाचा हीट आयलंड आहे, परंतु धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅन जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये खूप मोठा एक ग्रीन स्पाईन आणि ग्रीनरी त्याच्यामध्ये प्रोजेक्ट केली आहे. त्यामुळे रिडेव्हलपमेंटचे जेव्हा कन्स्ट्रक्शन वाढतं पण रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये विशेषतः जिथे क्लस्टर अप्रोच आहे त्या ठिकाणी मोकळ्या जागांमध्ये आणि ग्रीन एरियाज वाढवण्याची सुद्धा संधी आपल्याला याच्यामध्ये आहे. पण याचाही एक सायंटिफिक अभ्यास अजून काही आपल्याला मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनचा पार्ट म्हणून आणि WRIनी वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटनी आपल्याला गेल्या 2-3 वर्षांपूर्वी त्याचा जो एक अभ्यास दिला होता त्याच्यामध्ये असे काही एरियाज आयडेंटिफाय केले होते आणि तिथं लोक झाडं लावण्यासाठी काय करायला पाहिजे याचाही प्लॅन आपण तयार केला होता. आता आय हॅव अगेन मेट दीज पीपल अँड वी हॅड मीटिंग्स विथ देम आणि त्याच्यामधून पुढच्या 1-2-3 वर्षामध्ये अजून आपण वाढणारी कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी विचारात घेऊन मुंबईचा एक तापमानही कमी होणं आणि AQI चांगलं राहणं ह्याच्यासाठी अजून काय करता येईल
याचा पण आम्ही अभ्यास त्यांच्याबरोबर करू आणि त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि आता आपल्याला माहिती की मागच्या वेळेला क्लायमेट ॲक्शन वीक मुंबईमध्ये झाला, तो इव्हेंट झाला. इट इज गोइंग टू बी अ रेग्युलर इव्हेंट आणि त्याच्यामध्ये आपलं शासनाचं एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट असेल, प्रोजेक्ट मुंबई सारखी संस्था असेल आणि इतर त्यातल्या ज्या सगळ्या तज्ज्ञ संस्था असतील त्यांच्याबरोबर मुंबई महानगरपालिका जरूर काम करेल. आता आपले एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आपल्याकडे वेगळं आहे, वॉर्डमध्ये पण आपण ह्याच्यासाठीची यंत्रणा तयार करतोय. त्यामुळं याच्यासाठी क्लायमेट ॲक्शन प्लॅन अजून चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी जे काही करता येईल ते नवीन One last question. Do you think the fact that 7,000 of your civic staff are involved in SIR or census-related work is likely to have an impact on the monsoon? नो, आय डोंट थिंक सो. द रिझन इज ही सगळी कामं सांभाळून, आणि हे काही नवीन नाही, म्हणजे ही कामं सांभाळूनच लोकांना आपली कामं करावी लागतात. या स्टाफमध्ये बराचसा क्लेरिकल स्टाफ हा मोठ्या प्रमाणावर आहे, जो ज्याला फील्डवरती जायला लागत नाही. SIRची जर ॲक्टिव्हिटी आपण बघितली तर ती टप्प्याटप्प्यामध्ये आहे. काही प्री SIR, अजून SIRची ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी सुरूच झाली नाही. त्याची पूर्वतयारीची ॲक्टिव्हिटी आहे, त्यातल्या बरेचसे एक्सरसाइजेस हे ऑफिसमध्ये बसून करण्याचेच आहेत. दुसरं सेन्ससची जी ॲक्टिव्हिटी आहे ती सुद्धा खूप डिफाईंड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 3 दिवसांचं फुल डे ट्रेनिंग आहे आणि त्याच्यानंतर मग पहिले 15 दिवस तर सेल्फ एन्युमरेशन आहे, नंतरच्या 15 दिवसामध्ये हाऊस टू हाऊस काम करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तिनिहाय जर आपण किती कुटुंबांना त्यांना भेटी द्यायच्या ते जर आपण बघितलं तर दॅट नंबर इज लिमिटेड. सो इट कांट बी अफेक्ट आवर रेग्युलर 3 months मध्ये. परंतु इथे आहे तर त्याप्रमाणे म्हणजे आता पावसाळ्याची तयारी करत असतो तर सध्याची परिस्थिती मुंबईची प्रचंड अशा वाढलेली आहे. आरोग्य विभागाला काही विशेष सूचना दिल्या आहेत का? आपण काही वेगळे दवाखाने, आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून वगैरे काही याच्यामध्ये आपले मुंबईचं जर तुम्ही स्पेसिफिक हे बघितलं तर असं अगदी स्पेसिफिक किटच्या सिच्युएशन मुंबईमध्ये नाही आहे. ओव्हरऑल आपल्याला नेहमीच असं वाटतं की एका ठराविक काळामध्ये उष्णता वाढतं आणि त्यासाठी आपल्या सगळीच आरोग्य यंत्रणा ही तयार आहे. म्हणजे त्यासाठी वेगळीकरण आपले जेवढे डिस्पेन्सरीज आहेत, जेवढे हे आपले दवाखाने आहेत आणि इतर हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्ये सगळीकडे आपल्याला ह्याच्यासाठीची पूर्वतयारीची यंत्रणा आपल्याकडे आहे. काही ठिकाणी रेट हार्वेस्टिंग वगैरे करणार आहोत. असं काही स्पॉट आहेत. त्याचे 2 भाग आहेत. काही ठिकाणी आपण सोकपिट्स केलेले आहेत. आता त्याचे एक्झॅक्ट तपशील तुमच्याकडे असेल तर तुम्ही द्या. पण याच्या व्यतिरिक्त आपण बऱ्याच ठिकाणी आपण युटिलिटी डक्ट्स केलेले आहेत. त्यामुळं त्याच्यामध्ये युटिलिटी डक्ट्स ऑफकोर्स आर नॉट फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग, परंतु रस्त्याची रुंदी आणि युटिलिटी डक्ट्सची गरज हे लक्षात घेऊन आपल्याला सगळीकडे काही सोकपिट करणं आपल्याला शक्य नाही आहे, परंतु ज्या ठिकाणी करणं शक्य होतं त्या ठिकाणी आपण ते केलं. म्हणून ज्या प्रकारचे खाद्यपदार्थ मुंबईवर विकले जातात त्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यासाठी वेगळ्या यंत्रणेची काही गरज नाही आहे. BMC ऍक्ट आणि यांच्यामध्ये ह्या प्रोव्हिजन्स आहेतच, त्यांचाच वापर करून योग्य ती कार्यवाही केली जाते. आणि विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये जिथे आपल्याला ऑलरेडी इन्फेक्शस डिसिजेसचं हे म्हणजे त्याचं प्रमाण जास्त असतं, अशा वेळेला हे जे खाद्यपदार्थ म्हणजे स्वच्छ आणि आरोग्यदायी असेच लोकांपर्यंत मिळाले पाहिजेत, ही गोष्ट लक्षात घेऊन BMC ऍक्टमध्ये पुरेशा तरतुदी आहेत की ज्याच्या आधारावरती ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे बाहेर फ्रिक्वेन्सी जे नंबर आहेत जे मीडिया वर्षानुवर्ष वापरतं ते कोणी याला रिस्पॉन्स केला जात नाही. आज सुद्धा एक आग लागली होती सकाळी. 2 नंबर आहेत, 91 आणि 92. कुठलाही रिस्पॉन्स. ठीक आहे, थँक्यू फॉर दिस फीडबॅक. आम्ही हे निश्चितपणे तपासू. जरा काय म्हणजे का ह्याच नंबरवरती प्रॉब्लेम होतो, ती विशिष्ट लाईन खराब झाली आहे म्हणून उचललं जात नाही का काय नाही हे आम्ही बघू.